भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केलं आणि याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले। हेच पडसाद आज बदलापुरात देखील उमटले आहेत। गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला चपला मारण्यात आल्या, त्यांचे फोटो देखील जाळण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख आहेत, त्यांच्याकडून आपण याबाबत जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल? आज आपण मोठ्या प्रमाणात या घटनेचा निषेध नोंदवलेला आहे। निषेध नव्हे, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जशास तसे उत्तर देण्याच्या तयारीमध्ये आहे। माझा कुठल्याही नेत्याच्या वरती भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही वाचाडवीरांनी एक शब्द तरी उद्यापासून बोलले त्या तोंडाला काळं फसल्याशिवाय आम्ही राहू नाहीये। मी आता सांगितलं, गोपीचंद पडळकरचे जो जीप छाटून आणेल त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून 5 लाख रुपयाचं रोख बक्षीस आम्ही स्वतः देणार आहोत। कारण की एवढ्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत त्याच्या बाबतीत बोलताना काहीतरी विचार करावा। मला तर संशय वाटते की आदरणीय लोकनेते शरदचंद्र पवार असू द्या किंवा आता बोले राजाराम पाटील साहेबांच्या बाबतीत बोले, जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत बोले, त्यांचं या देशासाठी योगदान किती मोठं आहे। अरे तुझं वय नाही तेवढं ते लोक राजकारणात आमदारकी भोगतायत, मंत्रिपद भोगतायत आणि देशाची आणि सहकार मर्ची एवढं त्यांचं योगदान आहे। गोपीचंद पडळकरांनी बोलताना थोडं भान ठेवावं आणि माझ्या मनात पुन्हा शंका निर्माण होते की अशा वाचाळवीरांना फडणवीस साहेबांचं समर्थन आहे का? कारण 1 वेळा बोलाल 2 वेळा बोलाल हे वारंवार करतायत। म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता गप्प बसणार नाहीये। माझं तुमच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर आव्हान आहे, तुझ्यात हिंमत असेल बदलापूर अंबरनाथ मध्ये येऊन दाखव, तुझ्या तोंडाला काळं नाही फासणं या नावाचा अविनाश देशमुख राहणार नाही आहे। हेच आमदार गोपीचंद पडळकर यांची जीप छाटणाऱ्याला आम्ही 5 लाख रुपये बक्षीस देऊ असे या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। याबाबत बोलण्यासाठी इतर देखील पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून देखील आपण त्यांच्या भावना जाणून घेऊ। तर काय सांगाल? गोपीचंद पडळकर जे एक सन्मानित आमदार आहेत आणि एक स्थानिक मतलब त्यांचा जो सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, तर आज त्यांना हे शोभत नाही जे बोलणं आहे, जे वीर पुरुषांवर जे आज आमचे पाटील साहेबांवर बोलले, त्यांच्या वडिलांवर बोलले, आज ते बोलणं म्हणजे त्यांच्या एकदम चुकीचं बोलणं आहे। म्हणजे हे त्यांना अधिकार नाही आहे, ते अधिकार त्यांना कोणी दिले, फक्त ते एक त्यांच्या पक्षाचे BJP पक्षाचे आमदार असल्यामुळं त्या पदाचा ते वापर करून त्याच काही वाचाळ वक्तव्य करून काही थोर पुरुषांचे मोठ्या माणसांचे त्यांच्याबद्दल वाईट बोलून हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे खपून घेणार नाहीये। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही शिस्तबद्ध पक्ष आहे, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष आहे आणि त्याचे आम्ही सर्व सैनिक आहोत। आम्ही हर शहरात तालुक्यामध्ये जे काम करतो आमचे पदाधिकारी, आज त्यांना हे कुणालाही पटलेलं नाही, आवडलेलं नाही, तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माननीय मुख्यमंत्रींना देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो का अशा आमदारांवर त्यांचे आमदारकी निलंबित करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी ही आमची मागणी आहे। एकंदरीतच अशा आमदारांची आमदारकी निलंबित करावी अशी मागणी आता या संतप्त प्रतिक्रिया आहे या ठिकाणी उमटताना दिसून येत आहे। दर्शन सोनवणे, नवराष्ट्र, बदलापूर। गोपीचंद पडळकर